सादळे मादळे रोडवरील डोंगरावर गवताला आग. डीसीएफ धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाची तत्पर कारवाई. सादळे मादळे रोड परिसरातील डोंगरावर मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास गवताला आग लागल्याची घटना घडली. सदर आग वनविभागाच्या पेट्रोलिंग दरम्यान निदर्शनास आली. आगीची माहिती मिळताच कोल्हापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक डीसीएफ धैर्यशील पाटील यांनी तात्काळ परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यांच्या निर्देशानुसार तत्काळ कारवाई सुरू करण्यात आली. विशेष बाब म्हणजे डीसीएफ धैर्यशील पाटील हे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून प्रत्यक्ष आग विझविण्याच्या कामात सहभागी झाले होते. यानंतर त्यांच्या सूचनेनुसार पन्हाळा वनपरिक्षेत्र व करवीर वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पन्हाळा व करवीर टीमच्या संयुक्त प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. डोंगर उतारावरील कोरड्या गवतामुळे आग वेगाने पसरण्याची शक्यता होती, मात्र वेळेत व समन्वयाने केलेल्या कारवाईमुळे आग अधिक पसरली नाही. या कारवाईमुळे परिसरातील वनसंपदा तसेच वन्यजीवांचे मोठे नुकसान टळले असून निसर्ग व वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्यात यश आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वनविभागाकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वनपरिसरात नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, आग लागेल असे कोणतेही कृत्य करू नये, तसेच आगीची घटना आढळल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.